लोक माझे सांगाती या शरद पवार यांचं आत्मचरित्र असणाऱ्या सुधारित आवृत्तीचा मुंबईत प्रकाशन सोहळा पार पडला। या आत्मचरित्रात पहाटेचा शपथविधी आणि जून महिन्यातील सत्तांतर याबद्दल पवारांनी काय भाष्य केलंय याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती। मात्र या प्रकाशन सोहळ्यात बोलत असताना शरद पवारांनी त्यांच्या राजकारणातील निवृत्तीची घोषणा करत सगळ्यांना एकच धक्का दिला। तर शरद पवारांच्या घोषणेमुळे राष्ट्रवादीतील अनेक बडे नेते, पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते हे भावुक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। तर शरद पवारांच्या या घोषणेनंतर कार्यकर्त्यांकडून याला विरोध सुद्धा होतोय। मात्र आता प्रश्न समोर असा येतोय की हा निर्णय घेण्याची कल्पना शरद पवार यांनी पक्षातील नेत्यांना दिली होती किंवा नाही। तर या प्रश्नाचं उत्तर देताना अजित पवारांनी म्हटले की शरद पवार हे लोकशाही मानणारे असून कोणताही निर्णय घेण्यापूर्वी ते पक्षातील नेत्यांशी चर्चा करूनच निर्णय घेतात। मात्र हा निर्णय घेताना त्यांनी कुणालाही कल्पना दिली नाही किंवा कसलीही चर्चा केली नसल्याचं अजित पवार यांनी म्हटले। राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय शरद पवारांनी एकट्यानेच का घेतला या मागची दोन कारणं खुद्द शरद पवार यांनी आता स्पष्ट केली। तर पहिलं कारण असं की राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद सोडण्याची घोषणा शरद पवारांनी केल्यानंतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून शरद पवारांशी चर्चा करण्यात आली। तेव्हा राष्ट्रवादीतील काही मोठ्या नेत्यांशी बोलताना शरद पवारांनी सांगितलं की हा निर्णय आपल्याला कोणत्या ना कोणत्या तरी दिवशी घ्यावाच लागणार होता। मात्र हा निर्णय जर मी सगळ्यांच्याच समक्ष घेतला असता किंवा आधीच पक्षातील नेत्यांशी चर्चा करून घेतला असता तर हा निर्णय घेण्यापासून मला थांबवण्यात आलं असतं। आता हे झालं एक कारण। तर शरद पवारांच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उत्तराधिकारी कोण हा एक प्रश्न उपस्थित झालाय। तर या प्रश्नाचं उत्तर स्वतः शरद पवार यांनी दिलं असून पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी बोलताना त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उत्तराधिकारी हा शरद पवार कार्यरत असतानाच व्हावा अशी त्यांची इच्छा आहे। त्यामुळे शरद पवार यांनी हा निर्णय एकट्यानेच घेतला असल्याचं स्पष्ट केले। तर हे झालं दुसरं कारण। तर राष्ट्रवादी काँग्रेसचा उत्तराधिकारी कोण होणार याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा।